नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला. आणि आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे तो बाग 700 झाडांचा बाग आहे. 700पैकी जवळपास 500 झाडांना माल आहे. एक 100 झाडं तर लहान आहे आणि बाकीच्यांना माल नाही आहे, कारण यावर्षी ताण चांगला बसला नव्हता, त्याच्यामुळे हा कमी फुटला आहे जरा. तर आपल्यासोबत इथे शेतकरी बंधू आहेत, त्यांना आपण विचारूया की हा बागेची लागवड किती झाडं आहे, माल किती लागला आहे आणि कसा विकला आहे. तर नमस्कार नमस्कार सर. तुमचं नाव सांगा प्रथम. विशाल पांडुरंग करायला नाव आहे माझं. बरं. पत्ता आपली 12x12 झाडाची लागवड आहे. 12x12 लावा. निमगाव वाघामध्ये गावात आहे. बरं. आणि तुम्ही 12x12 लागवड का केली होती इथं, म्हणजे समजा थोडं रान हलकं होतं, माल थोडा जास्त निघत आहे हिशोबाने. असं वाटलं की जास्त साईज होणार नाही झाडाची, तरी पण घेर वगैरे चांगला घेतला. चांगला घेतला. यावर्षी तुम्ही आता याला ताण देण्याची प्रक्रियापासून तुम्हाला कसं वाटलं, की कठीण आहे संत्रा बाग की असा इतकं काही कठीण नाही आहे? इतकं काही कठीण नाही, प्रॉपरली त्याला ट्रीटमेंट भेटली सरांची, त्याच्यामुळं काही एवढं काही कठीण वाटलं नाही. बरोबर. आपण जे सांगत गेलो तसं तुम्ही करत गेले. तसं ताण करत आपण गेलो. व्यवस्थित दिला, तरी पण पावसाने थोडा घोळ केल्यामुळं आपल्याला पाहिजे तितका माल फुटलेला नाही. नाही, बरोबर. आपले किती झाडं फुटले याच्यामध्ये 700पैकी? Basically आपले 550 झाडं फुटलेले आहेत. 550 झाडं फुटले. हो. आणि हा जो मालाचा सौदा आहे, आपण हा कोणत्या महिन्यात केला होता सौदा? आपण हा जुलैमध्ये सौदा केलेला आहे सर. जुलैमध्येच, जुलैमध्ये बाग सौदा फुटल्याबरोबरच. केला. आणि फुटल्याबरोबर 1000 म्हणजे रुपये कॅरेटने. 1000 रुपये कॅरेटनी तेव्हा सौदा केला होता. म्हणजे व्यापाऱ्याला तेव्हा या झाडाची कंडिशन पाहून आणि माल पाहून लक्षात आलं होतं की माल चांगला आहे ना, चांगला निघणार आहे आणि चांगला बनणार आहे. हो. ही तुमची ट्रीटमेंट तुम्ही चांगलं याला खाद्यावर देणारच आहे, त्यामुळे त्यांनी 1000 रुपये कॅरेटने असा माल घेतला होता. तर आपण यावर्षी जो खर्च केला आहे संत्र्यामध्ये, त्या खर्चाच्या प्रमाणामध्ये की उत्पन्न आणि खर्च तुम्हाला काय वाटते ताळमेळ, की जास्त खर्च केला किंवा प्रॉपर खर्च केला तर उत्पन्न चांगलं येते की बरोबरी सुटते, कसं काय? नाही, प्रॉपर खर्च केला तर उत्पन्न जास्त सुटते. जास्त सुटते. हो. आतापर्यंत तर तुमचा ॲव्हरेज खर्च किती झालेला आहे ह्या वर्षातला? ह्या वर्षातला बांबू आणि फवारे वगैरे खत वगैरे एक 2.5 लाखाच्या आसपास खर्च झाला. 2 लाखाच्या बांबू पकडून समजा, म्हणजे बांबू बांधणी पकडून ना, बांबू का बांबूची किंमत आहे? बांबूची किंमत एक साधारण लाख रोज बांबू झालते आणि 1 लाखाच्या आसपास खर्च आलेला आहे फवारे आणि ओके. म्हणजे टोटल तुमचा 2 लाख 2 रुपये लाख खर्च रुपये झालेला आहे. 500 झाडामध्ये आपल्याला अपेक्षित 1500 कॅरेटचा माल आहे अपेक्षित. आहे. 1500 कॅरेटमध्ये आपण आजच्या कंडिशनला कमी जास्त किती कॅरेट निघाले तरी एक 13, 14, 12, 13 लाख रुपये आपल्याला व्हायची अपेक्षा आहे. म्हणजे 2 लाख खर्च करून जर आपल्याला 9-10 लाख रुपये सुटत असतील तर एवढ्या 3 एकरामध्ये, 3 एकर ना 2.5 एकर समजा, 3.5 एकर बाग आहे. 3.5 एकर. 3.5 एकरमध्ये 10 लाख रुपये जर आपल्याला प्रॉफिट सुटते तर हे कधीही चांगलं आहे बाकीच्या पिकापेक्षा, आहे ना, 100% आहे ना. चला, धन्यवाद. तुमच्याशी बोलून छान वाटलं. थँक्यू सर.